धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची पिकं जी आहेत ती या पावसानं वाहून गेलेली आहेत. त्याचबरोबर भूम तालुक्यातील सोनगिरी परिसरातील एक साठवण तलाव जो आहे तो फुटला आणि अक्षरशः शेतकऱ्याचं स्वप्नच वाहून गेल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मी आता या शिवारामध्ये आहे. ही कांद्याची शेती होती. अगदी शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी ही शेती जोपासली. मात्र आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचबरोबर या शेतीमध्ये माती देखील टाकण्याचं काम केलेलं होतं. मात्र पूर्ण आता हे मातीमोल झाल्याची जी परिस्थिती पाहायला मिळते. अगदी सगळंच पीक यांचं वाहून गेलेलं आहे आणि कुठेतरी या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ देखील समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेला होता. शेतकरी आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळत होता. त्या शेतीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अक्षरशः जेवढं या ठिकाणी त्यांनी शेतीसाठी खर्च केलेला होता तो तर वायाच गेलेला आहे. मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. मला सांगा कसं तुमचं नुकसान झालंय, काय किती खर्च केला त्याला सर? ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 6 लाख रुपयाची माती टाकली होती गेल्या वर्षी आणि माझ्या मुलीचं लग्न झालंय. मुलीचं लग्न झालं असताना तरी पण मी 6 लाख रुपयाची माती टाकली. मी कष्ट करतोय, मी फॅब्रिकेशनची कामं करतोय सर. त्यातून 500 रुपये मला मजुरी रोज. किती 500 रुपये मला मजुरी. ते माझं घर बागून तरी पण आता मी तेवढं खर्च केला. सुपडा साफ झालं सगळं, काहीच राहिलं नाही. मला आज मी आत्महत्या करायला मोकळा आहे. जगायचं कशाला? कशामुळे जगायचंय? आज मुलीचं लग्न होऊन मी 6 लाख रुपयाची माती टाकली ह्या शेतामध्ये. हे बघा काय ते दाखवा. काय नुसते दगड माती दुसरे शेतामध्ये आले तर 6 लाख रुपयाची माती टाकून मी माझ्या नशिबाला काय आलंय? ही किती नुकसान झालं? 9 लाख रुपये. हो. काय होतं शेतामध्ये? सोयाबीन, कांदा, हो सगळं धुळी मेला, सगळं काहीच राहिलं नाही. हो. वाहून गेली. ठिबक तर टोटल गेला. हो, स्प्रिंकलर गेले सगळं, मोटर, हो पाईप काहीच राहिलं नाही. वरचा तलाव फुटल्यामुळं सापडलं बी नाही, काही मोटर सापडली नाही, काय नाही. मला आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही सर. काल तुमचा एक व्हिडिओ आला, तुम्ही भावनिक झाला होता. नक्की तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र आता सरकारकडे काय मागणी असणार? फक्त मला तुम्हाला जी मदत होती जास्तीत जास्त मला मदत करून द्यावा, माझं एवढंच म्हणणं आहे. की आपण जर पाहिले तर अगदी या शेतकऱ्याच्या वेदना आहेत. अक्षरशः त्यांनी त्यांच्या नुकतंच मुलीचं देखील लग्न झालेलं आहे. कर्ज डोक्यावरती आहे. शेतीसाठी केलेला अफाट खर्च आहे. मात्र तो खर्च कुठून भरायचा? त्याचबरोबर शेतीत झालेलं नुकसान कसं भरून यायचं? असंच प्रश्न आता या शेतकऱ्याला पडलेला पाहायला मिळतो. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।